अरे म्हणा अरे म्हणा असं जास्त लांब चालू शकत नाहीत ना. अच्छा, पडायची भीती जास्त असते, बॅलन्स आउट होतं का? याला जास्त त्रास आहे, याचा अच्छा, नाही होत. डाव्या साईडला जास्त आहे. काय नाव म्हटले तुमचं? प्रतिभा. प्रतिभा. अच्छा, किती वर्षापासून त्रास आहे हा? आता हा जास्त 9 महिन्यात आहे, तसं 3 वर्षापासून. 3 वर्षापासून. अच्छा, तर काय म्हणले डॉक्टर? डॉक्टरांनी तर ऑपरेशन सांगितलं. ऑपरेशन सांगितलं. दोन्ही गुडघ्याचं. अच्छा, दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन हा, सांगितलं. दोन्ही गुडघे. तुमच्याकडे डॉक्टर शेख सरवर साहेब आलेत औरंगाबादवरून. 100% तुम्ही बरे होणार आहात. तुम्हाला विदाऊट ऑपरेशन क्लिअर करणार आहेत आम्ही. ओके. 22. क्या हुआ? आता पाय उचलून चालायला लागलेत तुम्ही. हा, व्हेरी गुड. नाही, हां, नाही तर घासून चालत होते पहिले. गुड. असं व्हायला पुन्हा. आता असं व्हायला. आता मला सांगा, इसकी बैठो. जय मैत्रे. आज आम्ही बुलढाण्यामध्ये एक 15 दिवस अगोदर औषधी देऊन गेलो होतो काकूंना. तर आज आपण पाहणार आहोत की माध्यमातून आमच्या आसमाबाजी यांच्या माध्यमातून दिली होती. तर त्या औषधी पण आणि त्याचा रिझल्ट आज कसा आलेला आहे 15 दिवसामध्ये. यांना डॉक्टरांनी काय सांगितलं होतं की ऑपरेशन कुठल्या पद्धतीचं करायचं सांगितलं होतं, ते पण आपण विचारणार आहोत. आणि त्याच्यानंतर आज रोजी 15 दिवस झालेत, 15 दिवसामध्ये किती बरं वाटतंय ते पण आपण जाणून घेऊया काकूकडून. काकूला चांगला रिझल्ट आलेला आहे. असे लाखो पेशंट आपल्याकडे क्लिअर होत आहेत. तर काकू पण क्लिअर व्हायला जवळपास 60% क्लिअर झाल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. काकू, काय काय बरं वाटतंय तुम्हाला? कुठला रिझल्ट आलेला आहे तुम्हाला? सर मला पहिला रिझल्ट माझ्या म्हणजे सुजन होती. सूज होती. अच्छा, पूर्ण टोटल कमी झाली. टोटल बॉडीची सुजन कमी झाली. सुजन कमी झाली. ओके. पहिली. दुसरी म्हणजे माझे हात जे होते हे असे वाकत नव्हते. वाकत नव्हते. म्हणजे असे होऊ लागले. मागं पण होत नव्हते. नव्हते होत असे. अच्छा. असे होऊ लागले. ओके, दोन्ही मागं. आणि आणि मोठा माझे वळत नव्हते. अच्छा. म्हणजे असं राहत होतं. अच्छा. म्हणजे आता मध्ये झाले, मतलब ताकदीनं धरायला लागले ताकदीनं तुम्ही. व्हायला व्हेरी गुड. हा, तर आणि हे ताकदीनं मला उभं राहता यायला लागलं. अच्छा, म्हणजे उभं राहता आले, जसं नॉर्मल माणसासारखं उभं राहता हा. आले. अच्छा, आणि अजून काय काय चेंजेस आले तुमच्यामध्ये? आणि माझी तोल जात होते ना, झोप हा, जात होते. हा. असं म्हणजे असं वाटत, असं मी उभी होऊन असं वाटत नव्हतं. असं वाटतं पडती का पडते. आता ते अच्छा. असं फिट्ट असं चांगलं चालतंय. ओके, म्हणजे पाय उचलता येत होते का? उचलता येत मला पहिले पूर्ण पाय. पहिले पहिले घासत घासत होते. होते. अच्छा, घासत होते. आता पाय उचलायला लागले. दोन्ही पण. अच्छा, हे किती दिवसामध्ये झालेलं आहे? हे 15 दिवसात फक्त. अच्छा, हा. काय म्हणू इच्छिता बुलढाणेकर? आता डॉक्टरांनी तुम्हाला मी तर अशी ऑपरेशन. म्हणाल आता, समजा जी आपली औषधी चालू आहे अच्छा. ती कोणही घ्यायची, जशी माझ्यासारखी पेशंट असतील हम्म. त्यांनी. तर- आणि याचा रिझल्ट तुम्हाला 50-60% सहज येतो 15 दिवसात. 15 दिवसात सहज येतो. फक्त सहज. फक्त 15 हो. दिवसामध्ये. अच्छा, तर डॉक्टरांनी तुम्हाला डायरेक्ट ऑपरेशन ऑपरेशन सांगितलं. सांगितलं होतं. दोन्हीचं पण. अच्छा, दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन सांगितलं. तर काय म्हणले होते? दोन्ही गुडघ्यांना काढून कटोऱ्या टाकायला. हा, दोन्हीत पण कटोऱ्या टाकायला लागणारच. हा. ऑपरेशन करावंच लागणार, तुम्हाला चालता येणारच नाही. अच्छा, हा. तुम्ही पण मग. आता तुमच्याकडे येऊन आम्ही खुश आहे बा. अच्छा, हा, म्हणजे समाधानी आहे. डॉक्टर शेख सरवर साहेब हा, जे शेख औरंगाबाद सरवर संभाजीनगरमधून आलेत, हो. त्यांनी तुम्हाला ह्या औषधी दिल्यात. आणि माध्यम आसमा बाजी जे आहेत हो. त्यांनी तुम्हाला इथपर्यंत आम्हाला पण घेऊन आलेत. आणि आम्ही यांचेही आभार व्यक्त करतो की तुम्हाला यांनी चांगलं केलं आणि तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून या औषधी घेतल्या आणि तुम्ही बरे झाले. आम्हाला खूप आनंद झाला याचा. तर तुम्ही बुलढाण्याचे जे लोक आहेत ज्यांचे ऑपरेशन करायला सांगितले डॉक्टर, त्याच्यानंतर कॅल्शियम कमी झालं, हातपाय उचलणं झालेत, लॉक व्हायला लागलेत, त्याच्यानंतर कमरेचं ऑपरेशन, गुडघ्यांचं ऑपरेशन, प्रत्येक जागी ऑपरेशनच चालू आहे. तर ऑपरेशनपासून वाचण्यासाठी हे औषधीचं किती पर्सेंट जे आहे, ऑपरेशनपासून वाचण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लावला? 15 दिवसाचा. तर तुम्हाला 6 महिन्याचा आम्ही कालावधी दिला. सांगितलेला आहे की तुम्ही ऑपरेशनपासून 100% बरे होता, है ना. तर काय सांगू इच्छिता की डीपमध्ये की लोकांना तुम्हाला म्हणजे असं बरं वाटलं
तर लोक बरे होतील ज्यांना ऑपरेशन डॉक्टरनी सांगितलं. मला तरी असं वाटतं की ही औषधी घ्यायलाच पाहिजे. घ्यायला ऑपरेशन पेक्षा एकदम चांगली, एकदम ती काही आयुर्वेदिक औषधी, हां. असं काही ॲलोपॅथी नाही, काही नाही, काय त्याचा साईड इफेक्ट काहीच झाला नाही. बिलकुल. म्हणजे खूप औषधी ती मला, त्यांना मला चांगला फरक पडलाच, पण ऑपरेशन करूच नाही पण. बिलकुल. हम्म. म्हणजे असं तुम्हाला सामान्य गॅरंटी जर- झाली की ऑपरेशन हो, करायची हो. गरज पडली. जेव्हा तुम्हाला मला अनुभव, मला असं वाटतं, अपेक्षा आहे की मी नीट होते 6 महिन्यात. 100%. हो. उभे. जेव्हा तुम्हाला जे सर आले होते तुमच्या घरी औषध द्यासाठी, हा, तो तुमच्या मनामध्ये काय चालत होता? माझ्या मनात होतं की औषधी घ्यायचीच नाही. Clear तर सांगते, घ्यायचीच का बरं? नाही. नाही, आता हे औषधी कसं आहे, जिकडे तिकडे कंपन्या निघाल्या, बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे विश्वास बसत नव्हता. बरोबर. हा, म्हणून मी नाही म्हटलं होतं. पण जेव्हा तुम्ही जेव्हा नाही म्हणले. तेव्हा माझा विश्वास बसला. तुम्ही नाही म्हणले, पण तुमचं जे ऑपरेशन करायचा तुमचा विचार पक्का होता, 100% करायचंच होता, झालाच होता. सगळी तयारी झालेली आमची, तयारी झाली होती. कागदपत्र सर्व हो, ओके. सरांचं हो, सर्व झालं. तर सरांना जबरदस्ती करून औषध दिली तुम्हाला? नाही, बिलकुलच नाही. आम्ही घेतली ना, म्हणजे आम्हाला आवडली ना, जबरदस्ती नाही घेतली. जबरदस्ती कशाला. हो, तो सरांना औषध दिले तुम्हाला, आणि आता झाले 15 दिवस. हो, तर 15 दिवसात आता काय बनणार? आता ऑपरेशन करायची गरज आहे तुम्हाला? मला तरी वाटतं नाही पडणार, कारण 15 दिवसात असा रिझल्ट म्हटल्यावर नाही पडणार. सरांनी 6 महिने दिले, मला वाटतं 3च महिन्यात होईल कवा. क्या बात आहे. म्हणजे आता सध्या तरी मला 60% फरक पडलाय. आणि माझं म्हणजे हे हाते नाही, ह्यो असं होत नव्हता, ह्यो असंही होत नव्हतं. आता म्हणजे दोन्ही हाती बघून असे सर्व व्हायला लागले. आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं म्हणजे अशी वाटत आहे, आता मी अशी चालताना अशी चालते मी चांगली व्यवस्थित, सूज कमी झाली आणि झोप चांगली यायला लागली. आणि गळ्याचं? आणि हे गळ्याचं पूर्ण सुजन होती माझी, हे पूर्ण असं चोपलं, हे पण असं एवढं होतं, हे असं सर्व हे चोपलं माझं. फरक चांगला पडला मला. आता जे आशा आहे पूर्ण मी नीट होणार. चालायच्या टायमाला पडत होते ना तुम्ही? हो, खूप त्रास होता. वन साइड होत होती माझी पूर्ण. पूर्ण. तो किती दिवस झाले आपलं औषध घेऊन? 15 दिवस फक्त. फक्त 15 दिवस? हो, मग काही थेरपी वगैरे काही घेतलं तुम्ही? नाही, काहीच नाही, हेच घेतलंय का सगळं काहीच म्हणजे घेतलं? माझं. फक्त तुम्ही औषध घेतलं? हो, बस सरांचं. आणि सरांचं औषध घेतला, हो, तेव्हा सर्व पण सरांचं काही औषध घेतला, और औषध घेतल्यानंतर तुम्हाला इतकं फरक जाणवलाय का तुम्ही पडत होत्या एक साईडनं, हो, डावी साईड. डावी साईडनं, तेव्हा वो पाडरे गिरले. ते पण फरक झालाय तुम्हाला? आता पडत नाही तुम्ही? नाही, झोप जात नाही माझी. झोप जायची ना माझी, हम्म. झोप जायची. आणि मला असं पाय उचला वाटत नव्हतं. अरे माझे पाय टेकतात. पहिले आदर होत होते अशी, हम्म. आता तसे नाही, असे टेकतात. अच्छा. तुम्हाला ही मांडी किती वर्षानंतर तुम्ही घातली एवढी? 6 वर्षांनी. 6 वर्षानंतर एवढं जवळ घेतलं ना, 6 वर्ष. कसं वाटेल आज असं घातल्यानंतर? त्रास व्हायला लागला? नाही, काहीच नाही, बिलकुल नाही. जवळ पण घेऊ शकता तुम्ही अजून. म्हणजे जमिनीवर बसून तुम्ही एक 15 दिवसात किंवा बसवलंच पाहिजे तुम्ही. महिन्यामध्ये तुम्ही जमिनीवर बसून जे आहे तर मांडी घालून जेवण करू शकता. ठीक आहे. खाली बसणंच बंद आहे ना, आज बसता. आता बसणार आहात तुम्ही. ठीक आहे.